नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. ते म्हणजे जे तुम्ही लाभार्थी आहेत, ज्या महिला लाभार्थी त्यांच्यासाठी बायोमेट्रिक पद्धत सुरू झालेली आहे. ज्या महिलांचं LPGसाठी कनेक्शन असेल, उज्ज्वला योजनेमध्ये सहभाग घेतलेला असेल, त्यांच्यासाठी बायोमेट्रिक थंबनेल तुम्हाला द्यायचं आहे. त्यामुळेच तुम्हाला इथून पुढे 12 सिलेंडरच्या वरती जे अनुदान मिळतं सबसिडी, ते अनुदान तुम्हाला कंपल्सरी सुरू ठेवण्यात येणार आहे. जर तुम्ही हे थंब दिलं नाही, बायोमेट्रिक पद्धतीने ई-के-वाय-सी केली नाही, तर तुमचं अनुदान बंद केलं जाणार. पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत सरकार प्रत्येक घरातील प्रौढ महिलांना LPG जोडणी गॅस सिलेंडर देते. प्रधानमंत्री योजनेच्या सर्व ग्राहकांना 14.2 किलो सिलेंडरवर ₹300 अनुदान आणि 5 किलो सिलेंडरसाठी प्रमाणानुसार प्रो-रेट केलेले आहेत. 12 रिफायनीसाठी प्रति 14.2 किलो समतुल्य घरगुती वापराच्या सिलेंडरसाठी हे दर प्रदान करत आहे. विविध राज्य सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानित रिफायनी किंवा अतिरिक्त अनुदान देखील प्रदान करणार आहेत. 1/7/2024 पर्यंत पहल योजनेअंतर्गत 30 कोटीहून अधिक LPG ग्राहकांची नोंदणी झाली. पहल योजनेअंतर्गत LPG सिलेंडर विनाअनुदानित किमतीत विकले जातात आणि LPG ग्राहकांना लागू असलेले अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाते. हे अनुदान एकतर आधार ट्रान्सफर कंप्लायंट किंवा बँक खात्यावर ट्रान्सफर केले जाते. लाभार्थ्यांपर्यंत कार्यक्षम पद्धतीने आणि वेळेवर पोहोचले याची खात्री करणे महत्त्वाचे असते. योजनेचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा DBT करणाऱ्या योजनेसाठी आधारित प्रमाणीकरण हे अभिप्रेत लाभार्थ्यांना लाभाचे लक्ष्य निर्धारित करण्यासाठी त्यांची अचूक, रिअल टाईम आणि किफायतशीर ओळख प्रमाणीकरण आणि डुप्लिकेशन सक्षम करणार आहेत. ग्राहकाचे प्रमाणीकरण वाढवण्यासाठी सरकारने ऑक्टोबर 2023 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि पहल लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक आधारीकरण पूर्ण करण्यासाठी निर्देश जारी केले होते. ग्राहकांचे बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण विविध पद्धतीद्वारे पूर्ण करू शकतात. यामध्ये त्यांना संबंधित तेल मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर समाविष्ट आहे. हा पर्याय सुद्धा आणि लवचिकता प्रदान करते, जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार वितरकाला भेट न देता त्यांचे स्मार्टफोनचा वापर करून प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करता येते. ग्राहक त्यांच्या सिलेंडर वितरणाच्या वेळी देखील बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण करू शकतात. ही पद्धत ग्राहकांना कोणत्याही ठिकाणाला भेट न देता प्रक्रिया पूर्ण करण्याची परवानगी देत आहे. जे ग्राहक सिलेंडर डिलिव्हरीसाठी वेळी घरी उपलब्ध नसतील किंवा व्यतिरिक्त प्रक्रिया पूर्ण करण्यास प्राधान्य देत असतील तर ते त्यांच्या LPG वितरकांच्या शोरूमला भेट देऊ शकतात. आणि हा बायोमेट्रिक ई-के-वाय-सी करून घेणं महत्त्वाचं आहे. सर्व घरगुती LPG ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही उपलब्ध पद्धतीनुसार तत्पर करून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण करणे गरजेचं आहे. सर्व घरगुती LPG ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही उपलब्ध पद्धतीचा वापर करून बायोमेट्रिकचा आधार प्रमाणीकरण करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. हा लवचिक दृष्टिकोन सुनिश्चित करतो की ग्राहक त्यांच्या वैयक्तिक पसंती आणि परिस्थितीला अनुकूल अशी पद्धत आणि वेळ निवडू शकतात. विकसित भारत संकल्प यात्रा शिबिरामध्ये लक्षणीय संख्येने बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण 35 लाखांहून अधिक लाभार्थी यशस्वीरित्या पार पडले आहेत. सध्या सुरू असलेल्या LPG सुरक्षा तपासणीची किंवा शिबिराला एक भाग म्हणून ग्राहकांच्या दारात जाऊन प्रमाणीकरण करण्याचा उपक्रम राबवला जात आहे. ज्या ग्राहकांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण झाले नाही अशा ग्राहकांनी कोणत्याही सेवा किंवा लाभ खंडित करण्यात आलेला नाही आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने आयुष यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.